वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचेतानीश्वर नित्यं महापातकनाशनम। नमस्कार मंडळी, तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या दीपावलीसाठी म्हणजेच नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज ह्या दिवाळीतील महत्त्वाच्या दिवसांसाठी, पर्वणीसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। येणारी दिवाळी तुम्हाला सुखसमृद्धीदायक, आनंददायक आणि तुमच्या जीवनामध्ये नवीन काहीतरी चांगलं घेऊन येणारी जावो अशा शुभेच्छा देतो। आणि मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्याच्या व्हिडिओला सुरुवात करतो। तत्पूर्वी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की छप्पर फाड के सबस्क्रायबर ह्या आठवड्यामध्ये माझ्या चॅनेलला झाले पाहिजेत अशी तुम्हाला विनंती करतो, आवाहन करतो। तुम्ही ठरवलं तर हे अजिबात अशक्य नाही, किमान 500 सबस्क्रायबर तरी ह्या आठवड्यात मला मिळावेत आणि माझी दिवाळी देखील तुमच्यासारखीच उत्तम जावी अशी इच्छा, अशी कामना मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याकडे प्रकट करत आहे। तरी कृपया व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करून त्याच्यावर कॉमेंट करा आणि मित्रांना माझे चॅनेल सबस्क्राईब करण्याची विनंती नक्की करा। व्हिडिओला सुरुवात करूया। मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 19 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या जातकांसाठी या आठवड्यात ग्रहस्थिती अत्यंत सशक्त असणार असून सूर्य तुला राशीत प्रवास करत असल्याने तुमच्या सप्तम भावावर त्याचा परिणाम होणार आहे। याचाच अर्थ असा की भागीदारी, नातेसंबंध आणि सार्वजनिक प्रतिमा या सर्वच बाबतीत नवीन घडामोडी घडतील। ज्या कामांमध्ये तुम्ही आत्तापर्यंत थांबून होतात त्यांना आता गती मिळणार आहे। ऑफिसमध्ये तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल। वरिष्ठ अधिकारी तुमच्या योजनांकडे विशेष लक्ष देतील। व्यावसायिकांसाठी आठवडा विशेष चांगला असून एखादा नवीन ग्राहक, ऑर्डर किंवा डील मिळण्याची शक्यता आहे। मात्र बुधाचा थोडा संचार ताण निर्माण करू शकतो, त्यामुळे कागदपत्रे नीट तपासा। गुंतवणुकीच्या दृष्टीने 20, 22 आणि 24 ऑक्टोबर हे दिवस अनुकूल असून ज्यांना परदेशी व्यवहारांशी संबंध आहे त्यांना या आठवड्यात विशेष लाभ होईल। जुन्या गैरसमजांना विसरा आणि संवादाने प्रेम पुन्हा फुलवण्याची हीच योग्य वेळ आहे। पती पत्नींमध्ये नव्या विषयांवर मतभेद होऊ शकतात, तेव्हा वादापासून दूर राहा। हे मतभेद केवळ एकमेकाचा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी उपयोगी कसे ठरतील याकडे विशेष लक्ष द्या। घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद या आठवड्यात तुम्हाला मोठा आधार देणार आहे। प्रेमसंबंधात भावनिक उंची वाढणार असून अविवाहित मेष व्यक्तींना एखाद्या सांस्कृतिक किंवा सोशल इव्हेंटमध्ये आकर्षक व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे। प्रेमात निर्णय घेण्यासाठी रविवारचा दिवस म्हणजेच 19 ऑक्टोबर सर्वात शुभकारक दिवस ठरणार आहे। आरोग्यदृष्ट्या ताण, थकवा आणि डोकेदुखी ह्याकडे मेष राशीच्या जातकांनी ह्या आठवड्यात विशेष लक्ष देणे गरजेचे आहे। योग व प्राणायाम सुरू ठेवल्यास मानसिक शांती मिळेल। शुक्राचा प्रभाव असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांमध्ये लक्ष केंद्रित करणे गरजेचे असून गुरुचा आशीर्वाद असल्याने शिक्षणात प्रगती निश्चित आहे। मित्रांच्या गप्पांमध्ये वेळ वाया घालवू नका, अभ्यासाकडे विशेष लक्ष द्या। लघु प्रवासाचे योग असून अनावश्यक खर्च टाळा। समाजकार्यात सहभागी होण्याच्या नवनवीन संधी मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात मिळणार आहेत। विशेषतः धर्मादाय कार्यात तुमचा विशेष हातभार लागणार आहे। या आठवड्यात विशेषतः तुम्ही समतोल आणि संयम ठेवा। तुमच्याकडे ज्या शक्ती आहेत त्याचा योग्य दिशेने वापर करा, त्यामुळे तुम्ही नवीन काहीतरी आत्मसात करू शकाल। मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 9, शुभ रंग आहे केशरी, शुभवार आहे मंगळवार व शुभ दिनांक आहे 19, 22 व 24 ऑक्टोबर। व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी श्री हनुमान चालिसाचा एक पाठ करा आणि घरातील कोणत्याही वस्तूवर चंदनाचा तिलक लावा। हा सुगंध मानसिक ताजेतवानेपणा देईल आणि तुमची निर्णायक शक्ती देखील वाढेल। वृषभ राशीच्या जातकांना तुमच्या कार्यक्षेत्रात आणि आर्थिक बाबतीत महत्त्वाचे निर्णय या आठवड्यात तुम्ही घेऊ शकणार आहात। शुक्र तुमच्या पंचम भावावर प्रकाश टाकत असल्याने सर्जनशीलता वाढणार आहे। ज्या गोष्टी तुम्ही काही काळ दुर्लक्षित केल्या होत्या त्या पुन्हा समोर येतील। करिअर व व्यावसायिक दृष्टीने या आठवड्यात नवीन जबाबदाऱ्या मिळतील। काहींना पदोन्नतीचे संकेत आहेत। आर्थिक बाजूने थोडी काळजी आवश्यक आहे। खर्च वाढणार आहेत, परंतु गुंतवणुकीचा रिटर्न देखील उत्तम मिळणार आहे।
शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक पावलं टाका. गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. व्यावसायिक व्यक्तींनी ग्राहकांशी व्यवहार करताना संयम बाळगा. कुठलाही अपशब्द तुमच्या तोंडातून जाणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. घरात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबातील एखाद्या सदस्याला चांगली बातमी मिळेल. आईकडील नात्यांमध्ये जवळीक वाढेल. शनिवारी 25 ऑक्टोबर रोजी घरगुती धार्मिक विधी करण्यास अनुकूल दिवस असून त्याचा योग्य विनियोग करा. प्रेम व नातेसंबंधामध्ये वृषभ राशीच्या जातकांना थोडासा गोंधळ या आठवड्यात होऊ शकतो. जोडीदाराला जास्त वेळ द्या. भावनांवर नियंत्रण ठेवा, कारण लहानशी गोष्ट देखील मोठा वाद निर्माण करू शकते. तेव्हा वादापासून दूर राहा. संवाद साधा आणि गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. अविवाहितांना मंगळवार किंवा शुक्रवार ह्या दिवशी एखादी नवीन व्यक्ती भेटू शकते. आरोग्यदृष्ट्या वृषभ राशीच्या जातकांना थोडी आळसाची वृत्ती ह्या आठवड्यात वाढणार आहे. साखर, मैदा आणि जंक फूड ह्यापासून दूर राहा. नियमित किमान 15 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा. सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात 15 मिनिटे राहिल्यामुळे तुम्हाला आरोग्य चांगले लाभू शकते. विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यात शिक्षणामध्ये उत्साह वाढणार असून एकाग्रता कमी होणार नाही याकडे लक्ष द्या. प्रॅक्टिकल विषयांवर जास्त लक्ष केंद्रित करा. छोट्याशा प्रवासाची योजना तयार कराल. नवीन मित्रपरिवार लाभेल. समाजसेवेची प्रेरणा मिळेल. विशेषतः महिलांसाठी काही नवीन उपक्रमात वृषभ राशीचे जातक ह्या आठवड्यात विशेष सहभाग घेऊ शकतात. या आठवड्यात वृषभ राशीच्या जातकांनी अंतरंगातील बदल जे आहेत त्याकडे दुर्लक्ष करू नका. बाह्य यश मिळेल, पण अंतर्मनात स्थैर्य ठेवणे देखील गरजेचे आहे. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे गुलाबी. शुभवार आहे शुक्रवार व शुभ दिनांक आहे 20, 23 व 25 ऑक्टोबर. व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या शुक्रवारी पांढऱ्या रंगाच्या सुगंधी फुलाने भरलेली एक वाटी आपल्या घरात उत्तर दिशेला ठेवा आणि हा सुगंध आणि रंग दोन्ही सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतील आणि तुमचे नातेसंबंध अधिक चांगले करण्यास मदत करतील. मिथुन राशीच्या जातकांना गुरु व बुध या दोन्ही ग्रहांचा तुमच्या 10व्या भावावर प्रभाव असल्यामुळे करिअर आणि संवाद या दोन्ही क्षेत्रात भरभराटीचे संकेत आहेत. तुम्ही जितके जास्त लोकांशी जोडलेले आहात तितके अधिक लाभ तुम्हाला या आठवड्यात मिळणार आहेत. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने मिथुन राशीसाठी हा आठवडा प्रगतीपथावर नेणारा असून व्यापारी वर्गासाठी नवनवीन संधी समोर येतील. विशेषतः तंत्रज्ञान, शिक्षण आणि लेखनाशी संबंधित क्षेत्रातील लोकांना नवीन संधी मिळतील. नोकरीत पदोन्नती व नवे प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या 19, 21 आणि 25 ऑक्टोबर हे शुभकारक ठरणार आहेत. वैयक्तिक व कौटुंबिक जीवनामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण राहील, पण संवादात स्पष्टता ठेवणे आवश्यक आहे. घरात एखादा जुना प्रश्न मिटण्याची शक्यता आहे. आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. प्रेमसंबंधामध्ये गोडी वाढणार असून विशेषतः बुधवारचा दिवस प्रेमवचनांसाठी अत्यंत योग्य आहे. अविवाहित व्यक्तींनी ह्या आठवड्यात सोशल मीडियावर नवीन ओळखीकडे लक्ष ठेवावे. संबंध दीर्घकाळ टिकू शकतात. आरोग्यदृष्ट्या मिथुन राशीच्या जातकांना थोडासा थकवा व निद्रानाशाचा आजार ह्या आठवड्यात जाणवू शकतो. मोबाईल आणि स्क्रीन टाईम कमी करा. चहा कॉफी कमी करा व रात्री झोपण्यापूर्वी ओम ब्रह्मणे नमः हा जप 108 वेळा करा. मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा ऊर्जा आणि सर्जनशीलतेचा असणार असून परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी त्याचे नक्कीच उपयोग करून घ्या. मित्रांसोबत छोटासा प्रवास होऊ शकतो. सामाजिक वर्तुळात तुमचा मान वाढणार असून तुम्ही बोलून लोकांना प्रभावित करू शकाल. त्यामुळे हीच तुमची खरी ताकद आहे आणि ती ओळखा. मिथुन राशीच्या जातकांनी ह्या आठवड्यात तुम्हाला नवीन संधी येणार आहेत, पण योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. शांत मन आणि तीक्ष्ण बुद्धी हे 2 शब्द या आठवड्याचे तुमचे मास्टर की ठरणार आहेत. मिथुन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 5. शुभ रंग आहे हिरवा. शुभवार आहे बुधवार व मिथुन राशीसाठी आठवड्याचे शुभ दिनांक आहेत 19, 21 व 25 ऑक्टोबर. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या बुधवारी सकाळी तुळशीच्या झाडाला ओंजळीने 11 वेळेला पाणी घाला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा तिथेच 108 वेळेला जप करा. त्यामुळे बुधदोष कमी करून वाणीला तेज येईल आणि संवादात यश, कीर्ती, संपदा प्राप्त करून देईल. कर्क
कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यात चंद्र तुमच्या राशीत तृतीय व चतुर्थ भावातून प्रवास करणार असून याचा अर्थ विचारांमध्ये स्थैर्य, नात्यांमध्ये सखोलता आणि घरगुती बाबींमध्ये चांगल्या घटनांचे संकेत तो देत आहे. तुमची संवेदनशीलता या काळात सकारात्मकतेकडे वळणार आहे. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने नोकरीत सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. बॉस तुमच्या कामगिरीबद्दल कौतुक करतील. काही जणांना बढतीचे संकेत आहेत तर काहींना नवीन जबाबदारी मिळेल. व्यावसायिकांना ऑर्डर, पेमेंट किंवा कराराच्या बाबतीत चांगली प्रगती साधता येईल. तथापि मोठ्या गुंतवणुकीबाबत घाई करू नका. गुंतवणूकदार सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. 19 आणि 23 ऑक्टोबर आर्थिक व्यवहारांसाठी शुभ दिनांक आहेत. कौटुंबिक व सामाजिक जीवनामध्ये घरात शांततेचे वातावरण राहील. आई वडिलांशी संवाद वाढवणं आवश्यक आहे. भाऊ बहीण यांच्यात परस्पर प्रेम वाढेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. कोणत्या तरी धार्मिक कार्यात सहभाग घेण्याचा योग देखील या आठवड्यात आहे. कदाचित घरातच एखादी पूजा किंवा जप तुम्ही करू शकाल. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये आपल्या जोडीदारासोबत रोमॅन्टिक संवाद वाढणार असून पूर्वी झालेल्या गैरसमज या आठवड्यात दूर होण्याची संधी तुम्हाला प्राप्त होईल. अविवाहितांसाठी हा आठवडा प्रेमयोग घेऊन येणार असून चंद्राचा प्रभाव असल्याने तुम्ही भावनिक निर्णय घेण्याची शक्यता आहे. म्हणून मनापेक्षा बुद्धीला महत्त्व द्या. आरोग्यदृष्ट्या कर्क राशीच्या जातकांना पचनसंस्था, छातीतली जळजळ त्रासदायक होऊ शकते. गरम व तिखट पदार्थ टाळा. सकाळी पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा व दररोज किमान 5 मिनिटे ध्यान व योगा करा व दीपज्योतीसमोर बसल्याने मनाला शांतता मिळेल. विद्यार्थ्यांसाठी विशेषतः कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यात आत्मविश्वासाने काम करणे आवश्यक असून सर्जनशील लेखन, चित्रकला किंवा संशोधन क्षेत्रात उत्कृष्टता दाखवू शकाल. प्रवास व कार्यक्षेत्रामुळे ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला लघुप्रवास आवश्यक आहेत. बाहेरगावी गेलेल्या व्यक्तींना आनंददायी अनुभव येईल. कामाच्या ठिकाणी नवीन व्यक्तींशी संबंध जोडले जातील. विशेषतः कर्क राशीच्या जातकांना घरगुती शांती आणि मानसिक समाधान या दोन्ही गोष्टी या आठवड्यात मिळणार आहेत. तुमचं प्रेम, काळजी आणि जाणीव या गोष्टींमुळे आजूबाजूचं वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होईल. कर्क राशीकरता या आठवड्याचा शुभांक आहे 2. शुभरंग आहे पांढरा व रुपेरी. शुभवार आहे सोमवार व शुभ दिनांक आहे 19, 21 व 23 ऑक्टोबर. व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या सोमवारी 1 पेलाभर कच्चे दूध आणि पाव किलो तांदूळ एकत्र मिसळून चंद्राला अर्पण करा. या उपायामुळे तुम्हाला मानसिक शांती आणि घरातील आनंद आणि प्रेमसंबंध टिकवण्यासाठी अत्यंत फलदायक ठरेल. सिंह राशीच्या जातकांना सूर्य तुमच्या तृतीय भावात चमकणार असून आत्मविश्वास, नेतृत्व आणि प्रेरणादायी ऊर्जा वाढणार आहे. तुमचं बोलणं, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं अस्तित्व या आठवड्यात लोकांना विशेष प्रभावित करेल. मी हे करू शकतो ही भावना विशेष जागृत होईल. तुमच्या तीव्रतेने ही भावना जागृत झाल्यामुळे तुम्ही यश, कीर्ती, संपदा प्राप्त करू शकाल. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने नोकरीत तुमची कार्यक्षमता वाढल्यामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडे नवीन जबाबदारी सोपवू शकतात. कामात नवीन संधी मिळतील. विशेषतः मार्केटिंग, पब्लिक रिलेशन आणि मीडिया या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न स्थिर राहणार आहे, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणं देखील गरजेचे आहे. येत्या बुधवारी विशेष आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक व सामाजिक जीवनामध्ये हलके पुलके व आनंदी जीवन राहील. तुमच्या निर्णयावर घरातील मंडळी विश्वास दाखवतील, परंतु वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याला महत्त्व द्या. समाजात तुमचा लौकिक वाढणार असून सामाजिक कामात पुढाकार घेतल्यास तुम्हाला या आठवड्यात प्रसिद्धी मिळणार आहे. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये सिंह राशीच्या जातकांना आकर्षक आणि उत्कटता वाढणार आहे. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. अविवाहित सिंह राशीच्या व्यक्तींना ओळखीच्या व्यक्तीमार्फत नवा प्रस्ताव येऊ शकतो. रोमॅन्टिक भेटीसाठी शनिवार हा सर्वोत्तम दिवस राहील. शारीरिकदृष्ट्या सिंह राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये ऊर्जा प्रचंड असली तरी उशिरा झोपण्याची सवय शक्यतो टाळा. सूर्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, तेव्हा सकाळी उठल्यानंतर 15 ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात घालवल्यास तुम्हाला चांगलं आरोग्य लाभेल. सूर्यनमस्कार आणि ताजी फळे खा आणि त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात नवीन विषय हाताळताना गोंधळ होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या.
गुरुची कृपा असल्याने शेवटी तुम्हाला यश मिळेल. वादविवाद, स्पर्धा किंवा सादरीकरण यामध्ये सिंह राशीचे विद्यार्थी या आठवड्यात आपला विशेष प्रभाव टाकू शकतात. प्रवास फायद्याचा ठरणार असून नोकरीसाठी किंवा बिझनेससाठी नवीन संपर्क सिंह राशीचे जातक या आठवड्यात निर्माण करतील. समाजकारणातील लोकांसाठी प्रसिद्धी वाढवणारा असा हा काळ ठरणार आहे. विशेषतः स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही जे ठरवाल ते साध्य करू शकता. मात्र नम्रता आणि लीनता ठेवणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारच्या अहंकारापासून स्वतःला दूर ठेवा. सिंह राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये शुभ अंक आहे 1, शुभ रंग आहे सोनेरी पिवळा, शुभवार आहे रविवार, शुभ दिनांक आहे 20, 23 व 25 ऑक्टोबर. व सिंह राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या रविवारी सूर्याला 11 लाल फुलं अर्पण करा आणि तांदूळ मिसळलेल्या पाण्याने अर्घ्य प्रदान करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि वैभव वाढणार आहे. तसेच घरात पिवळ्या रंगाचा दिवा लावा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल. कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यात बुध तुमच्यावर विशेष प्रभाव टाकणार असून त्यामुळे विचार, लेखन, निर्णय आणि संवाद ह्यामध्ये तुमचं चातुर्य वाढणार आहे. व्यावहारिक दृष्टीने काम करणारे तुम्ही असल्यामुळे हाच तुमचा यशाचा मार्ग मास्टरकी ठरणार आहे. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा कार्यक्षमतेचा ठरणार असून ऑफिसमध्ये तुमच्या अचूक विचारशैलीचे कौतुक होणार आहे. नवीन प्रोजेक्ट मिळेल, पण वेळेवर काम पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावरच असेल. व्यावसायिकांसाठी आर्थिक प्रवाह चांगला असून खर्चही वाढणार आहे. तेव्हा त्याचे योग्य नियोजन करा आणि कागदपत्रे कुठल्याही प्रकारची सही करण्यापूर्वी नीट तपासा. कौटुंबिक व वैयक्तिक जीवनामध्ये घरातील वातावरण शांत व विचारमग्न असेल. एखादा कुटुंब सदस्याला तुमच्या सल्ल्याची गरज या आठवड्यात लागू शकते. घरातील महिला सदस्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. धार्मिक ग्रंथ वाचनाचा या आठवड्यात उत्तम योग आहे. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये कन्या राशीच्या जातकांना जोडीदारासोबत संवाद साधण्यास अनेक नवीन संधी मिळतील, परंतु तुमचा अहंकार मध्ये येणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. अविवाहितांसाठी बुधवार व शुक्रवार हा शुभ दिवस आहे. ज्यांना संबंध टिकवायचे आहेत त्यांनी संयमाने संवाद साधणं, आपल्या जोडीदारासोबत योग्य तो मार्ग निर्माण करणं व योग्य तो मार्ग काढणं आवश्यक आहे. आरोग्यदृष्ट्या थोडासा थकवा व पोटाशी निगडीत त्रास कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात होऊ शकतो. पचनावर नियंत्रण ठेवा. 2 घास कमीच घ्या. गरम पाणी पिण्याची सवय लावा आणि संध्याकाळी रोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 28 वेळेला जप करा. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यात शिक्षणाची उत्सुकता वाढणार असून वैज्ञानिक व गणितीय विषयात तुम्ही विशेष प्रगती कराल. बुधाच्या कृपेने तुमची स्मरणशक्ती उत्तम राहणार आहे. कार्यक्षेत्राशी संबंधित प्रवासात तुम्हाला फायदा होणार असून सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढणार आहे. नवीन मित्र ह्या आठवड्यात मिळणार आहे. विशेषतः कन्या राशीच्या जातकांनी ह्या आठवड्यात त्यांना मास्टरकी आहे. अतिविचार टाळा. कृतीवर लक्ष केंद्रित करा. स्थिरता आणि शिस्त राखल्यास हा आठवडा तुम्हाला नक्की प्रगतीपथाकडे नेणार आहे. कन्या राशीच्या जातकांना या आठवड्याचा शुभ अंक आहे 5, शुभ रंग आहे हिरवट निळा, शुभवार आहे बुधवार व शुभ दिनांक आहेत 19, 22 व 25 ऑक्टोबर. व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी तुळशीच्या झाडाजवळ 1 पेलाभर कच्चे दूध अर्पण करा व ओम बुधाय नमः हा मंत्र 22 वेळेला जप करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक स्पष्टता मिळेल व वाणीतील सौम्यता वाढवण्यास मदत होईल. तुळ राशीच्या जातकांना रवी आणि बुध तुमच्या राशीवर विशेष प्रभाव टाकणार असून तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक बनवण्यास तो मदत करेल. लोक तुमचं ऐकणार आहेत, म्हणजे नेतृत्व गुण वाढीस लागणार आहे. या काळात आत्मविश्वास प्रचंड वाढणार आहे, पण निर्णय घेताना थोडा संयम बाळगणं गरजेचे आहे. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने ऑफिसमध्ये तुमच्या योजनांना मान्यता मिळेल. नेतृत्व गुणांचा विकास होईल. तुम्ही जर बिझनेस करत असाल तर नवीन करार व भागीदारी निश्चित होईल. मात्र कागदपत्रांमध्ये चूक होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. पैशांची आवक वाढणार असून खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे. विशेषतः आलिशान वस्तूंवर 20 आणि 24 ऑक्टोबर रोजी तुम्ही विशेष खर्च करू शकता. मात्र त्याचं पूर्वनियोजन करा. आवश्यक खर्च जरूर करा, अनावश्यक खर्च टाळा.
कौटुंबिक व सामाजिक जीवनामध्ये घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरात सजावटीचा बदल करण्याची इच्छा या आठवड्यात तुम्हाला निर्माण होईल. मातापित्यांशी गोड बोलणे आवश्यक आहे. मित्रपरिवाराशी संबंध दृढ होतील. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये गोडी व आकर्षण वाढणार असून जोडीदाराला भेट देऊन त्याचे मन जिंकण्याचा प्रयत्न करा. अविवाहितांना नवा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये स्थैर्य आणण्यास तुम्हाला मदत करतील. भावनांना प्राधान्य द्या, पण व्यावहारिक विचार देखील सोडू नका. आरोग्यदृष्ट्या थोडासा थकवा तूळ राशीच्या जातकांना या आठवड्यात जाणवू शकतो. झोपेचा ताण व स्क्रीन टाईम कमी करा. गुलाब आणि लव्हेंडर सुगंधाचा वापर करा, त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना बुधाच्या कृपेने अभ्यासात या आठवड्यात एकाग्रता वाढणार असून विशेषतः कायदा, कला आणि व्यवस्थापन शाखेत तुम्ही विशेष प्रगती कराल. प्रवास आणि सामाजिक जीवनामध्ये संपर्क वाढणार असून छोटेसे प्रवास देखील तुम्हाला लाभदायक ठरणार आहेत. सोशल मीडियावर तुमची ओळख या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः तूळ राशीच्या जातकांना या आठवड्यात मास्टरकी आहे. आत्मविश्वास आणि संतुलन याचा योग्य तो ताळमेळ ठेवा. तुम्ही जे बोलाल ते घडणार आहे, पण ते सकारात्मकच बोला. तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे फिकट निळा. शुभ वार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 20, 22 व 24 ऑक्टोबर. व तूळ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी गुलाबाच्या फुलांचे सुगंधित पाणी स्वतःवर हलके शिंपडा आणि ओम शुक्राय नमः या मंत्राचा 21 वेळेला जप करा. त्यामुळे सौंदर्य, प्रेम आणि आकर्षण वाढणार असून नात्यातील गोडवा वाढण्यास मदत होईल. वृश्चिक राशीच्या जातकांना मंगळ आणि चंद्र हे दोघंही तुमच्यात मानसिक आणि भावनिक प्रभाव टाकणार असून त्यामुळे भावनांचा चढउतार वाढणार आहे, पण योग्य दिशेने त्याचा वापर केल्यास मोठे यश प्राप्त करू शकाल. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने नोकरीत जबाबदारी वाढणार असून वरिष्ठांची परीक्षा घेणारे प्रसंग येतील, पण तुम्ही योग्य मार्गाने काम करत राहिलात तर यश तुम्हालाच मिळेल. व्यावसायिकांसाठी आठवडा फायदेशीर असून विशेषतः रिअल इस्टेट, मेटल, इन्शुरन्स आणि मेडिकल क्षेत्रात असणाऱ्यांना हा आठवडा विशेष फलदायक ठरणार आहे. नवीन गुंतवणूक टाळा, पण जुन्या गुंतवणुकीतून फायदा घेण्याची एकही संधी सोडू नका. कौटुंबिक व वैयक्तिक जीवनामध्ये वृश्चिक राशीच्या जातकांना घरात थोडासा तणाव निर्माण होऊ शकतो, पण संयम बाळगा, कारण तुमच्या शब्दांचा परिणाम तीव्र असणार आहे. तेव्हा शब्द जपून वापरा. विचार करून बोला. जिवलग मित्रांशी मन मोकळं करा. तेच तुमचा आधार या आठवड्यात ठरणार आहेत. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये वृश्चिक राशीच्या जातकांना प्रेमात प्रामाणिकपणा असणे गरजेचे आहे. जोडीदाराशी गैरसमज दूर करण्यासाठी शुक्रवारचा दिवस उत्तम आहे. अविवाहितांना एका जुन्या ओळखीतून तुमचे प्रेम पुन्हा प्राप्त होण्याची शक्यता आहे. आरोग्यदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना चिंता आणि झोपेची ह्या आठवड्यात कमतरता जाणवू शकते. ध्यान, श्वसनाचे व्यायाम आणि मंगळवारी लाल वस्त्र परिधान करा. रक्ताशी संबंधित तपासण्या जरूर करा. वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात तीव्र जिज्ञासा वाढणार असून संशोधन, तंत्रज्ञान आणि मानसशास्त्रामध्ये तुम्हाला विशेष रस निर्माण होईल. छोटेसे प्रवास या आठवड्यात तुम्हाला यशकीर्ती, संपदा प्राप्त करून देतील. मात्र वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. समाजात तुमच्या प्रभावशाली बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्याची मास्टरकी आहे. आत्मनियंत्रण आणि संयम ठेवा. तुमची भावनिक शक्तीच तुमचं सर्वात मोठं अस्त्र आहे, तेव्हा त्याचा सकारात्मकतेने वापर करा. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 9. शुभ रंग आहे गडद लाल. शुभवार आहे मंगळवार व शुभ दिनांक आहे 19, 23 व 25 ऑक्टोबर. व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी लाल गुलाब किंवा लाल फुलांचा एक गुच्छ श्री गणपती मंदिरात अर्पण करा आणि ओम अंगारकाय नमः या मंत्राचा 111 वेळेला त्या ठिकाणी बसून जप करा. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन तुमची आत्मशक्ती वाढण्यास मदत होईल. धनुराशीच्या जातकांना गुरु तुमच्या सप्तम भावात असून भागीदारी, नातेसंबंध आणि करार यामध्ये नव्या दिशांचा संकेत देणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढणार असून जुन्या अडचणी दूर करण्यास तुम्ही या आठवड्यात यशस्वी होणार आहात.
करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने नोकरीत तुमची ओळख वाढणार असून वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडे सल्ला मागणार आहेत. हीच तुमची प्रतिष्ठेची महत्त्वाची खूण असेल. व्यावसायिकांसाठी आठवडा अतिशय यशस्वी. नवीन करार, भागीदारी आणि परदेशी व्यवहारातून लाभकारक ठरणार आहे. आर्थिकदृष्ट्या प्रगतीचे संकेत उत्तम असून 20 व 25 ऑक्टोबर हे विशेष लाभदायक दिवस ठरणार आहेत. कौटुंबिक व वैयक्तिक जीवनामध्ये घरात सुखशांती राहील. ज्येष्ठांचा आशीर्वाद महत्त्वाचा असून कुटुंबातील तरुण सदस्यांच्या यशाने तुम्हाला अभिमानाने तुमची छाती फुलून येईल. मित्रपरिवारांशी स्नेहसंबंध वाढणार आहेत. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये स्थिरता येणार असून अविवाहितांसाठी हा आठवडा योग्य आहे. एखादी व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होऊ शकते. विवाहितांसाठी नव्या संवादामुळे नात्यात पुन्हा नवीन चांगल्या पद्धतीने संबंध प्रस्थापित करू शकाल. आरोग्यदृष्ट्या धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये तुमची तब्येत चांगली राहणार असून सकाळी चालणे आणि सूर्यनमस्कार घालणे आरोग्यासाठी उत्तम असणार आहे. गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे वापरल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. धनुराशीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुच्या कृपेने या आठवड्यात तुम्ही उत्तम प्रगती कराल. नवीन विषय समजून घेण्यास तुमचा रस वाढणार आहे. परदेशी शिक्षणाचा मार्ग खुला होईल. प्रवासातून विशेष लाभ होईल. सामाजिक कार्यात तुमचा लौकिक वाढणार असून तुम्ही जे बोलाल ते लोक मान्य करतील. धनुराशीसाठी या आठवड्याची मास्टर की आहे. हा आठवडा तुमच्याकरता विस्तार आणि ज्ञान घेऊन येणार असून तुमच्या प्रत्येक कृतीत एक अर्थ असणार आहे. ते समजून घ्या आणि योग्य त्याचा विनियोग करा. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3. शुभ रंग आहे पिवळा. शुभवार आहे गुरुवार व शुभ दिनांक आहेत 20, 22 व 25 ऑक्टोबर. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा जप करा आणि पिवळ्या वस्त्राचे दान करा. त्यामुळे तुम्हाला संपन्नता मिळेल आणि सदैव समाजातील अनेक घटक तुमच्याकडे आकर्षित होतील. मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात शनी तुमच्या राशीपासून द्वादश भावात असून बुध तुमच्या लाभभावात आहे. त्यामुळे आर्थिक स्थैर्य आणि मानसिक संतुलन ह्या दोन्ही गोष्टींवर तुम्ही विशेष लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. गुरु तुमच्या एकादश भावात असल्याने नवीन मित्र, व्यावसायिक सहकारी आणि नवे करार घडण्याची शक्यता आहे. मात्र शनिवारी चंद्राच्या संक्रमणामुळे थोडे तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. व्यक्तिगत जीवनामध्ये ह्या आठवड्यात घरातील वडीलधाऱ्यांसोबत संवाद वाढवणं गरजेचं आहे. एखाद्या कौटुंबिक समारंभाचे आयोजन करण्याचा विचार ह्या आठवड्यात तुम्ही करू शकता. काही जुने गैरसमज ह्या आठवड्यात दूर होतील. मात्र आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. भावंडांकडून थोडे समर्थन मिळू शकते, पण तुमची प्रगल्भता आणि शांत स्वभाव परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळू शकाल. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढणार असून वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. आर्थिकदृष्ट्या गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे, पण शेअर मार्केटमध्ये जास्त जोखीम घेणे टाळा. शनिवारपर्यंत नवीन संधी मिळतील, परंतु निर्णय विचारपूर्वक घ्या. व्यावसायिकांना ग्राहक वाढवण्यासाठी योग्य ते मार्ग ह्या आठवड्यात प्राप्त होतील. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत संवाद अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही साधू शकाल. जुन्या गैरसमजामुळे थोडासा ताणतणाव निर्माण होऊ शकतो. अविवाहितांसाठी हा शुभकाळ असून विवाह प्रस्ताव नवीन येण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात नातेसंबंधाला स्थिरता मिळेल. आरोग्यदृष्ट्या मानसिक तणावामुळे थोडासा थकवा मकर राशीच्या जातकांना या आठवड्यात जाणवू शकतो. सकाळी सूर्यनमस्कार घाला आणि प्राणायाम करा. हाडे आणि सांध्यांचे दुखणे वाढणार नाही याकडे विशेष लक्ष द्या. कॅल्शियमयुक्त आहार घ्या. विशेषतः रविवारी मानसिक शांततेसाठी मंदारच्या फुलांचा सुगंध घरात पसरवण्याचा प्रयत्न करा. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे राखाडी व निळा. शुभवार आहे शनिवार व शुभ दिनांक आहे 19 व 24. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी पिंपळाच्या झाडाभोवती 3 प्रदक्षिणा घाला आणि ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. त्यानंतर एका गरीब व्यक्तीस तेलाने भरलेला दिवा दान द्या. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होण्यास मदत होईल. कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात शनीची कृपादृष्टी राहणार असून बुध आणि शुक्र दोघेही तुमच्या नवम भावात असल्याने भाग्य तुमच्या बाजूने असणार आहे. नवीन ज्ञान, प्रवास, अध्यात्म ह्या क्षेत्रात तुम्ही योग्य प्रगती साधाल. शुक्राच्या उपस्थितीमुळे कला, लेखन आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना नवनवीन संधी प्राप्त होतील.
व्यक्तिगत जीवनामध्ये घरात आनंदाचे वातावरण राहणार असून कुंभ राशीच्या व्यक्तींना वडिलांकडून आर्थिक मदत किंवा मार्गदर्शन मिळणार आहे. काहींना घर खरेदी किंवा बदलाचे विचार मनात येतील. या आठवड्यात घरातील स्त्रियांसोबत जास्त संवाद साधा, त्यातून तुम्हाला सकारात्मकता मिळेल. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना कामात नवीन प्रयोग करण्याची संधी मिळेल. सर्जनशील आणि काम करणाऱ्यांना नवीन प्रसिद्धी मिळेल. आर्थिक बाबतीत भाग्य तुमच्या बाजूने असणार आहे, पण नको त्या खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा, म्हणजेच अनावश्यक खर्च टाळा. शनिवारी एखादा नवीन व्यवसाय करार निश्चित होऊ शकतो. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारांकडून प्रेम आणि साथ दोन्ही मिळणार आहे. विवाहित व्यक्तींना एकत्र एखादा लहान प्रवास केल्यास नात्यात नवीन रंग भरतील. सिंगल व्यक्तींना मित्रपरिवाराकडून एखाद्या विशेष व्यक्तीची भेट होऊ शकते. आरोग्यदृष्ट्या कुंभ राशीच्या जातकांना हा आठवडा उत्साही राहणार असला तरी फुफ्फुस किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास या आठवड्यात होऊ शकतो. तेव्हा मुळातच या संदर्भात ज्यांना त्रास आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. आठवड्याच्या मध्यावर थोडा मानसिक तणाव संभवतो, त्यामुळे ध्यानधारणा केल्यास त्याचा योग्य उपयोग होईल. कुंभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 9, शुभ रंग आहे जांभळा, शुभवार आहे गुरुवार, शुभ दिनांक आहेत 20 व 25 ऑक्टोबर. व कुंभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या गुरुवारी पिवळ्या कपड्यात 5 हळदीचे तुकडे बांधून पाण्यात सोडा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा येत्या गुरुवारी 108 वेळेला जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होईल आणि तुम्हाला भाग्यकारक परिस्थितीचा लाभ होईल. मीन राशीच्या जातकांना या आठवड्यात गुरु तुमच्याच राशीत भ्रमण करीत असल्याने आत्मविश्वास वाढणार असून चंद्राच्या प्रभावामुळे भावनिकता वाढेल. पण त्याचवेळी तुम्ही लोकांच्या भावनांना समजून घेऊन योग्य ते निर्णय घेणे अपेक्षित आहे. शुक्र तुमच्या सप्तम भावात असल्यामुळे वैवाहिक जीवन उत्तम राहील. व्यक्तिगत जीवनामध्ये घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न राहणार असून आईवडिलांचे उत्तम आशीर्वाद मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात लाभणार आहेत. काही जुन्या मैत्रिणी किंवा नातेवाईक किंवा मित्रांशी संवाद साधाल. मानसिक समाधान मिळेल. काहींना घरात धार्मिक कार्य करण्यासंबंधी प्रेरणा मिळेल. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना कार्यक्षेत्रात उच्च पदस्थांकडून तुमचे कौतुक होईल. तुमची सर्जनशील कल्पनाशक्ती वाढणार असून त्यामुळे नवीन कामगिरी हातात येईल. फ्रीलान्स, कला किंवा आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या मीन राशीच्या जातकांना या आठवड्यात चांगली प्रसिद्धी मिळणार आहे. आर्थिक लाभाचा देखील या आठवड्यात उत्तम योग आहे. मात्र भावनिक निर्णय घेऊन पैसा गुंतवणे टाळा, म्हणजेच पैसा गुंतवताना त्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यातून लाभ किती होणार आहे या प्रलोभनाला बळी न पडता योग्य व सुरक्षित ठिकाणी पैसा गुंतवा. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये मीन राशीच्या जातकांना संवाद साधणं गरजेचं आहे. काही जण विवाहाचा विचार करतील. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांचा आदर राखणे गरजेचं आहे. रोमॅन्टिक क्षण या आठवड्यात तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत. आरोग्यदृष्ट्या मीन राशीच्या जातकांना आरोग्य तुमचे समाधानकारक राहणार असले तरी पोटाशी संबंधित समस्या या आठवड्यात त्रास देऊ शकतात. तेव्हा भरपूर पाणी प्या आणि सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्या. मानसिक शांततेसाठी संध्याकाळी सुगंधित अगरबत्ती घरात लावा. मीन राशीच्या जातकांना या आठवड्यात शुभ अंक आहे 3, शुभ रंग आहे केशरी व पांढरा, शुभवार आहे सोमवार व शुभ दिनांक आहेत 19 व 23 ऑक्टोबर. व मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या सोमवारी थोडेसे चंदन 1 तांब्यावर पाण्यात घालून सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यामुळे अंतर्गत शांतता वाढेल आणि चंद्रदोष कमी होऊन मानसिक समाधान लाभेल. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे 19 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कृपया चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला आपोआप मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.